अचानक साखरेचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते आहेत. काय सांगाल, अचानक साखरेचे दर वाढलेले आहेत? मुळात कुठल्याही वस्तूचे दर कधी वाढतात तर मागणी आणि पुरवठ्याचं सूत्र बिघडलं तर ज्यावेळेस मागणी वाढते आणि पुरवठा कमी होणार असेल तर साखरेचे दर वाढणं हे साहजिकच आहे. म्हणजे आता अर्थात साखर तज्ज्ञांच्या बाबतीत काय लक्षात आलं असेल तर की येत्या हंगामात कदाचित साखरेची निर्मिती कमी होऊ शकते किंवा ऊसाची जी ऊसापासून फक्त साखरच नाही बनत तर इथेनॉल बनतं आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढायला लागल्या आहेत आणि त्याला पर्याय इथेनॉल 21% आपण मिक्स करू शकतो, म्हणून कदाचित ह्या किमती वाढलेल्या असणार आहेत. मुळात असं माझं मत आहे की साखरेची किंमत वाढलीच नाही. अनेक वर्ष साखर ही 25 ते 30 रुपयावर अनेक वर्ष स्थिर होती. म्हणजे 1980 सालची जर भावपातळी बघितली तर आम्ही 3 टन ऊस विकल्यावर आम्ही 1 तोळं सोनं घेणारे शेतकरी आम्ही. म्हणजे मग तसं बघायला गेलं तर 70 रुपयावर 60 रुपयावर साखर गेली म्हणजे काय साखर लई महाग नाही झाली. आमचं शेतकऱ्यांचं एक साधं सूत्र आहे की आम्ही 3 टन ऊसाचं पैसे आम्ही आमच्या ह्याला खर्च करत होतो. आता 2000वरची लागण सरी आमची 7000 रुपयावर गेली. म्हणजे मग आम्ही किती पटीने वाढ झाली तर आमच्या ऊसाच्या उत्पादन खर्चात 3 ते 4 पटीने वाढ झाली. त्या तुलनेने साखरेची दरवाढ काय दुप्पट बी झालेला नाही. म्हणजे ही काय दरवाढ म्हणता येत नाही. हा झाला पहिला विषय. दुसरी गोष्ट की ही कुठंतरी साखरेची दरवाढ होत असताना लगेच केंद्र सरकारने काय केलं तर कच्ची साखर आयात करायचं धोरण ठेवलं. आता कच्ची साखर आयात केली त्याच्यावर 0% त्यांनी आयात शुल्क लावलेलं आहे. वास्तविक हे उठल्या बसल्या शिवाजी महाराजांचं नाव घेणारी माणसं आहेत. सत्तेत येताना शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ही सत्तेत आले नाहीत. मग शिवाजी महाराजांची धोरणं ह्यांना कळत नाहीत का? आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण जर कच्ची साखर आयात केली तर परत ह्या साखरेची दर पडण्याची शक्यता आहे. मुद्दा ही येतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी असंच आपल्या स्वराज्यामध्ये मीठ आणून विकायचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या अशा लक्षात आलं की जर पोर्तुगीजांचं मीठ जर महाराष्ट्रात स्वराज्यात आलं तर हिथला जो मीठ उत्पादक शेतकरी तो कोडमळेल आणि कायमस्वरूपी ते मिठाच्या उत्पादनापासून वंचित राहील. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या काळात कुडाळच्या सरदाराला एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की पोर्तुगीजांच्या मिठावर असा जबर कर बसवा की त्यांना महाराष्ट्रात आणून मीठ विकणं मुश्किल होईल. म्हणजे एका बाजूला शिवाजी महाराजांचं इतकं चांगलं धोरण आहे की इथला मीठ व्यापारी शेतकरी टिकला पाहिजे. मग आता हे केंद्र सरकारला आम्ही ऊस उत्पादक शेतकरी कोणाच तरी भाजपच्या दावणीचं आहे, राष्ट्रवादीच्या दावणीचं आहे, काँग्रेसच्या दावणीचं आहे. मग आम्ही ज्या राज्यकर्त्यांना निवडून दिलं ते आमच्या विरोधातलं धोरण का स्वीकारायला लागले? तुम्ही बघितलं असेल की 2019ला केंद्र सरकारने एक ऑर्डिनन्स पास केला की 31 रुपयाच्या आत साखर विकायची नाही. सर्रास प्रत्येक कारखान्याने 2600-2700 रुपयांनी साखर विकली. त्यावेळेस मात्र ह्या ऑर्डिनन्सचा उल्लंघन केलं म्हणून एकाही कारखान्यावर कारवाई झालेली नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आता साखर नेमकी ताब्यात आहे कोणाच्या? आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आमची छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. जवळपास 8.5 लाख पोती आमची जवळपास तयार झाली. आता विचारलं मी मगाशी एमडीला तर एमडी म्हणले फक्त 60,000 पोती शिल्लक आहेत. मग ह्या चढ्या भावाचा फायदा नेमका होणार आहे कोणाला? तर गुजरातीमध्ये एक म्हण आहे की जहा राजा व्यापारी बनता है वहा प्रजा भिकारी बन जाती है. आता सध्या साखर कोणाच्या ताब्यात गेली तर ह्या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे साखर व्यापारी कोण आहेत? तर अजित पवारांची मुलं आहेत, जयंत पाटलांची मुलं आहेत, मोहिते पाटलं आहेत त्याच्यात. म्हणजे मग ह्याच्यावर आता ही हाके फिके लय बोलतात बघा, मराठा आरक्षण ह्याच्या ह्यांना कळत नाही का ज्या मराठा राज्यकर्ते कोण नेमकी लुटारू आहेत? म्हणजे ह्या बाबतीत हे राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत किंवा विविध संघटना बोलायला तयार नाहीत. ह्याचा फायदा नेमका ह्या ठराविक घराण्यांनाच होणार आहे आणि तो थोडका नाही होणार तर करोडो रुपयाचा होणार आहे. आणि ह्या दरवाढीचा फायदा आमच्या साखर कारखानदारांना होईल असं काय ह्याच्यातलं दिसत नाही. म्हणजे आमच्या ऊसाच्या भावावर त्याचा परिणाम होईल तसं बघायला गेलं तर साखरेची किंमत वाढली की ऊसाची किंमत वाढायला पाहिजे हे साधं सूत्र आहे. परंतु हे सूत्र ह्या ठिकाणी होताना दिसणार नाही असं निश्चितपणे मला आता वाटतं. राजू शेट्टींनी आरोप केला आहे की ही साखर व्यापाऱ्यांनी साठवणूक केलेली असेल. राजू शेट्टी माझी खासदार आहेत, चौकशी लावायला पाहिजे ना मग त्यांनी. आतापर्यंत तुम्ही साखर कारखाना खाजगी कोणतं होतं, सहकारी कुणी म्हणजे सहकारी कारखान्याचं खाजगी कुणी केलं, तुम्ही लगेच चौकशी करायला लावली, पार हायकोर्टात गेला. आता तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार आहे का कुणाच्या नक्की बाजूने बोलणार आहे ही खरं तर राजू शेट्टींनी आता एक ठरवायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याचे नेते का कारखानदाराचे नेते? पाठीमागं सुद्धा कापसाचे दर वाढायला लागले की तुम्ही केंद्र सरकारमध्ये जाऊन वस्त्रोद्योग मंत्र्याला भेटला की कापसावर निर्यात बंदी लावा. म्हणजे असले बालिश शेतकरी नेते बी काही कामाचे नाहीत.
आम्ही जाणीवपूर्वक ह्यांच्यावर का आरोप करतो ह्यांचं वागणं चुकीचं आहे. कारण त्यांच्या ह्या स्टेटमेंटला आज तरी महत्त्व नाही किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते साखर दरवाढीच्या विरोधातलं दिलेलं आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची. वास्तविक राजू शेट्टींनी पटवून द्यायला पाहिजे होतं की तुम्ही शेतकरी चळवळी 2004 पासून आलेला आहे. 2004ला साखरेचा दर काय होता, महागाई निर्देशाप्रमाणे सोन्याच्या दराप्रमाणे तुलना करायला पाहिजे. मग आज साखरेचा दर काय पाहिजे. तसं बघायला गेलं तर 300 रुपयावर साखर जायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. जर 300 रुपयांनी साखर गेली तर आम्हाला कुठेतरी उसाला चांगला भाव मिळेल. आज आमचा शेतकरी उसाला खतं टाकायला अडचणीत आहे, खुरपाणी करायला अडचणीत आहे, चांगलं बियाणं वापरायला अडचणीत आहे, लाईट बिलाची माफीची अपेक्षा ठेवतो आहे, कर्जमाफीची अपेक्षा ठेवतो आहे. आम्ही कशाची माफीची अपेक्षा ठेवतो आहे आम्हालाच कळा नाही. म्हणजे शेतकरी नेत्यालाही कळायला पाहिजे की आपण मागणी बरोबर केली पाहिजे, बोललं पाहिजे व्यवस्थित. डंकल प्रस्ताव नेमका काय आहे ही बघितला पाहिजे. आता आयात कच्ची साखर जी होती ह्याच्यावर राजू शेट्टी का बोलत नाहीत. वास्तविक डंकल प्रस्तावामध्ये जागतिक व्यापार संघटनेमध्ये आपल्या भारताने सही केलेली आणि त्याच्यात आयात शुल्क जर लावायचं असेल की कारण डंप होणार आहे थोडक्यात ही साखर जी येणार आहे, कच्ची साखर जी येणार आहे ह्याच्यामध्ये असं असायला पाहिजे होतं की हिथं साखर फक्त रिफाईन करा आणि परत तुम्ही दुसऱ्या देशात नेऊन विका. असं नाही ह्याच्यात. आता काय आहे तर कच्ची साखर आणा, हिथंच रिफाईन करा आणि हिथंच विका. ह्याचा परिणाम काय होईल तर पुढल्या वर्षीच्या ऊसाच्या भावावर त्याचा परिणाम होईल. इतक्या साधे गोष्टी ह्यांना कळत नाहीत. हे सरळ शेतकरी विरोधी सरकारचं धोरण तर आहेच आहे, पण काय बालिश संघटनांचं सुद्धा धोरण शेतकरी विरोधीचं आहे. हे शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याची ही बाब लक्षात आली पाहिजे की बाबांनो तुम्ही पिढ्याने पिढ्या ज्यांना मतं देतात तेच जर तुम्हाला लुटतात हे तुम्हाला कधी कळणार आहे. साखरेचा दर वाढला आहे परंतु ऊसाचा दर वाढेल का, काय वाटते तुम्हाला? मला तर तेच म्हणायचं ना. आता छत्रपती साखर कारखान्याचं जर उदाहरण झालं बघितलं तर आमचे राहिलेत 60,000 पोती. 60,000 पोती जास्त वाढीव दराने विकून असं काय आम्हाला लय पैसे मिळतील अशी परिस्थिती नाही. कारण ही साखर कुणाकडे गेली ह्याच्यावर नफेखोरी कोण करतं आहे. एका बाजूला आता तुम्ही बघा तुकाराम मुंडेंच्या सरळ कारवाया काय चालू आहे तर मिनिमम सपोर्ट प्राईसपेक्षा जर MRP जर कमी जास्त दराने कोण विकायला लागलं तर ती तक्रारी घ्या म्हणते. म्हणजे विमानतळावर जी पाण्याची बाटली ती जर मागे कायची आता बंद झाली. मग आता आमच्या साखर कारखान्याकडून कुणी साखर घेतली आणि ती काय दराने घेतली आणि मग ती काय दराने पुढे विकणार आहेत ह्याची तफावत शोधायची जबाबदारी केंद्र सरकारची, राज्य सरकारची, आबकारी विभागाची आहे. मग ही शोधलं पाहिजे आणि नफा कोण कमावतं आहे ती बघितलं पाहिजे. आताच्या परिस्थितीत ऊस ठराविक आता समजा मी ऐकलं आहे की सोमेश्वर कारखाना चांगला ऊस दर देईल आणि आणखीन त्यांच्याकडे शिल्लक साखर ज्यादा आहे ते चांगला ऊस ही देणार आहेत. तुम्ही बघा आमचा आता छत्रपती साखर कारखान्याचा जी चेअरमन आहे ते स्वतःला साखरतज्ञ समजतात किंवा म्हणजे त्याच्यातलं ते फार म्हणजे महामेरू समजतात. त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो आमची कांदावाली हुशार आहेत. कांदेवाली काय करते ती 100 पोती जर पिशव्या जर कांदा तयार झाला तर 2-2, 4-4 पिशव्या विकते ती आणि ऐन दिवाळीच्या तोंडाला सगळी कांदा विकायला काढतात. आमच्या कारभाऱ्यांनी मग तर उलटं केलं आहे. म्हणजे आज मग आमचं तसं बघायला गेलं तर ह्या देशामध्ये रिलीज मेकॅनिझम हा एक कोटा ठेवण्याच्या बाबतीतला एक नियमावली की जी काय साखर तयार होती एखाद्या कारखान्यामध्ये त्याला भागिले 12 महिने करायचं आणि दर महिन्याला रिलीज मेकॅनिझमप्रमाणे तेवढी साखर विकायची. छत्रपतीचं जो उदाहरण घ्यायचं झालं तर 8.5 लाख पोती साखर जर तयार झाली असेल तर त्याला भागिले 12 करायचं म्हणजे जवळपास 70,000 पोती दर महिन्याला विकायला पाहिजे. मग आज आमच्या कारखान्याकडे जवळपास 5-5.5 लाख पोती शिल्लक असायला पाहिजे होती. आता राहिल्यात 60,000च पोती. मग रिलीज मेकॅनिझमचं ही सरळ उल्लंघन झालेलं आहे. मग ह्या तोट्याला जबाबदार कोण तर ती चेअरमनच असला पाहिजे ना संस्थेच्या किंवा आमच्या शेतकऱ्याच्या हिताच्या विरोधातच वागला ना ती. म्हणजे आता राहिल्यात 60,000 पोती त्याच्यातनं काही पैसे जादा येणार नाहीत आणि त्याचा परिणाम ऊसाच्या भावावर असा फार मोठा होईल अशी परिस्थिती नाही. पाठीमागं सुद्धा ह्याच शारदा प्रांगणवर आमचा शेतकरी संघटनेचा कार्यक्रम झाला आणि ह्याच मैदानावरने घोषणा केली गेली होती की 30 रुपयाच्या साखर विकायची नाही अशी घोषणा झाली होती. आणि त्याच वेळेस आम्ही काय म्हणलो होतं की जी लिवी साखर आहे ती 20% लिवी बंद झाली पाहिजे आणि लिवीची जे साखरेचा दर आहे तो 13 रुपये 37 पैसे होता. सरकारला जर आमच्याकडून साखर खरेदी करायची असेल तो खुल्या बाजारातल्या दराप्रमाणे साखर खरेदी करायला पाहिजे होती. आणि त्याच्यानंतर आंदोलन झालं. आंदोलनामध्ये साखरेच्या गाड्या फोडण्यात आल्या, साखरेच्या गाड्या पेटवण्यात आल्या. त्यावेळेस केंद्र सरकारने लोकसभेत कुठलाही प्रश्न विचारलेला नसताना 10% लिवी कमी केली आणि जी लिवी साखरेचा दर होता 13 रुपये 37 पैशावरून 18 रुपये झाला. पण त्याचा फायदा जी लिवी साखरेची कमी झाली त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना काय मिळाला नाही. राज्यकर्ते आमचे लुटारू आणि हुशार आहेत
ते अजून बी ह्या वाढीव साखरदाराचा फायदा आम्हाला मिळवून देतील अशी काय परिस्थिती आम्हाला ह्या राज्यकर्त्यांकडून अपेक्षित ठेवणं बरोबर नाही. तर हे होते शेतकरी संघटनेचे पांडुरंग रायते. त्यांनी या साखरवाढीचा नेमका फायदा कुणाला याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. कॅमेरामन विनोदसह विक्रम मोरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.